मायगोळी सांस्कृतिक मंडळातर्फे सर्वांचे प्रथम स्वागत करतो। आपण सर्वजण कमी वेळातल्या आमंत्रणाला मान देऊन आला याबद्दल सर्वांना धन्यवाद। तर आज आपल्या मायगोळी सांस्कृतिक मंडळाचे पुनरुज्जीवन आम्ही करत आहोत। याविषयी सर्वप्रथम आपल्याला जितेंद्र माडेकर जे आपल्या मायगोळीचे संस्थापक अध्यक्ष व विजय माडेकर यांचे जे सुपुत्र ते आपल्याविषयी चर्चा करतील। आबासाहेब सर्व पत्रकारांना प्रथम नमस्कार। सर्व पत्रकारांना प्रथम नमस्कार। आपल्याला सर्वांनाच माहिती की एक बार्शीच्या सांस्कृतिक चळवळीत मायगोळीचा मोठा योगदान आहे। एक सांस्कृतिक सर्व कलाकार व्याख्याते वेगवेगळ्या विषयाचं आणि बार्शीकरांच्या नागरिकांसाठी मायगोळीने एक त्याची संधी प्लॅटफॉर्म हा उपलब्ध करून दिलाय। त्याबरोबर स्थानिक कलाकारांच्यासाठी एक बदल्या कोरोनाच्या काळामुळं आणि त्या कोरोनाच्या काळानंतर काही दिवस 4 ते 5 वर्ष मायगोळीचं कामकाज थोडंसं थबकलं होतं। पण नंतर बऱ्याच जणांची ते कॉन्फिडन्स कॉन्टॅक्ट होते की हा कार्यक्रम अपेक्षित होतो, चालू करण्याचं अपेक्षित होतं। तर एक 3-4 महिन्यापासून मुख्यमंत्र्यांनी एक फेसबुकवर आव्हान केलं। त्यानंतर एक सगळ्यांचा एक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स बघून त्याची 2-3 मिटिंग्स आमच्या झाल्या आणि त्यानंतर मायगोळी मंडळाची स्थापना होऊन 12 तारखेला पहिला कार्यक्रम आपण घेतो आहोत। म्हणजे स्थापना म्हणतात नाही, एक पुनर्गठन म्हणतात त्याला। आणि त्यातली महत्त्वाची आता नवीन पद्धत हे केली की मी इतर जाहीर करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे। तर अध्यक्ष म्हणून संस्कृतीच्या त्या सर्वांना परिचित असलेले मुकुंदराजे कुलकर्णी हे काम पाहणार आहेत। उपाध्यक्ष म्हणून माझे काका आणि बार्शीचे ज्येष्ठ कलाकार जॉर्ज माडेकर हे कामकाज पाहणार आहेत। सचिव म्हणून प्रसिद्ध बालभक्तज्ञ डॉक्टर प्रशांत कोल्हे हे काम पाहणार आहेत। ट्रेझरर म्हणून व्यंकटेश कुलकर्णी हे मुख्याध्यापकवरून रिटायर झाले। काही जणांना माहीत असेल, काही नसेल, कारण बराचसा करमाळा तालुक्यात केलेला आहे। पण नंतर शेवट पांगरे आणि खांडवी या 2 जिल्हा परिषद शाळेत आदर्श शिक्षक महाराष्ट्राचं पारितोषिक जिम्मेदार ते कामकाज पाहणार आहे। सहसचिव म्हणून माझे बंधू निलेश माडेकर व्यापारी म्हणजे व्यवसाय आणि ट्रेझरर म्हणून राजेश ट्रेझरर म्हणून सहसचिव म्हणून राजेश श्रीकुमार हे कामकाज पाहणार आहे। आणि पहिला कार्यक्रम नियोजन सगळे अध्यक्ष बोलतीलच आणि तुम्हाला त्याची पत्रकार परिषदेची प्रेस नोट पण दिली जाईल आणि तुमचं सर्वांचं सहकार्य यापूर्वी होतं, आता एक ह्यात एक सामाजिक पद्धतीने किंवा एक चांगलं वातावरण ठेवण्यासाठी, वैचारिक वातावरण ठेवण्यासाठी ह्या संस्थेची गरज आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांचं सहकार्य आतापर्यंत लाभत होतं, ह्याच्या पुढे लाभत पत्रकारांचं हे मी निश्चितच अपेक्षा व्यक्त करतो। आणि सर्व उपस्थित पत्रकार बंधूंनी सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। मगाशी आमचे सन्मित्र डॉक्टर मोगरे यांनी म्हटल्याप्रमाणे अतिशय कमी अवधीमध्ये आणि हा सगळ्या निवडणुकीचा कालावधी असताना सुद्धा आपण सर्वजण एवढ्या अगत्याने आणि एवढ्या मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहिला। मायगोळीच्या संपूर्ण प्रवासामध्ये खरं तर मायगोळीची स्थापना ही 2000 साली झालेली आहे। स्वर्गीय विजयकुमार माडेकर यांच्या प्रेरणेने, यांच्या पुढाकाराने मायगोळीची स्थापना 2000 साली कोजागिरी पौर्णिमेच्या जन्मदिवसासाठी प्रख्यात साहित्यिक द. मा. मिरासदार यांच्या उपस्थितीत त्यांच्याच कार्यक्रमाच्या द्वारे त्यावेळेला विनोदाचे आख्यान असा त्यांचा विषय होता। ही रात्र अजून मला आठवते। तर त्या कार्यक्रमाच्या प्रसंगी या मायगोळीचं त्यावेळेला उद्घाटन झालं। त्यावेळेला विजूभाईंचं हे एक स्वप्न होतं की मुळात आपल्या गावाला खूप चांगली सांस्कृतिक परंपरा पहिल्यापासून, म्हणजे ज्यावेळेला आपल्याकडे अद्ययावत नाट्यगृह नव्हतं तेव्हा सुद्धा आपल्याकडे नाटकं व्हायची सिल्वर जुबिलीच्या रंगमंचावर।
आणि तुम्हाला कल्पना असेल की इथं संगीताच्या क्षेत्रातलेही अनेक मंडळ कार्यरत होती. दत्त गायक समाज असेल, गुरुवार क्लब असेल, किंवा मला वाटतं शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम या गावामध्ये व्हायचे. त्याच्यामध्ये बिस्मिल्ला खान वगैरे इथं येऊन गेलेले आहेत त्या काळामध्ये, सितारा देवी येऊन गेलेले आहेत, एवढे नावाजलेले कलाकार या गावात येऊन गेलेले आहेत. म्हणजे हा जो काळ आहे तो मराठी साहित्य मंडळाच्या अगोदरचा काळ आहे. म्हणजे त्या काळात सुद्धा इथे एवढी रसिकता होती, एवढी जाणती मंडळी होती. त्यानंतर मराठी साहित्य मंडळाचा जो सुवर्ण काळ होता की त्या काळात तर असा कुठलाही मराठी साहित्यिक नव्हता गाजलेला की जो बार्शीत आलेला नाही. आणि त्या काळामध्ये बार्शीचं वैशिष्ट्य असं होतं की प्रत्येक साहित्यिकाची व्यवस्था येणाऱ्या मंडळाचे सदस्य घरी करायचे. कुठेही लॉजवर वगैरे त्याला उतरवलं जायचं नाही. आणि मग प्रत्येक ठिकाणी ते साहित्यिक सुद्धा त्याचा उल्लेख करायचे बार्शीतल्या पाहुणचाराचा. तर हा सुवर्णकाळ आम्ही थोडासा अनुभवला. त्यावेळेला आम्ही महाविद्यालयात शिकत होतो. त्या काळामध्ये त्यावेळेला मला वाटतं बरेच त्यावेळेचे प्रख्यात साहित्यिक इथं आम्हाला ऐकायला मिळाले. त्यावेळेला बाबासाहेब पुरंदरेची जी शिवचरित्रावरची व्याख्यानमाला होती ती तर श्रोत्यांच्या अलोट गर्दीत संपन्न झालेली होती. तर हा सगळा काळ विजूभाईंनी स्वतः अनुभवलेला होता. कारण ते मराठी साहित्य मंडळामध्ये, क्रीडोत्तेजक मंडळामध्ये स्वतः ऍक्टिव्ह होते, कार्यरत होते. आणि मग त्याच्यानंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मला वाटतं आपलं 1980 साली झालं, गंगा सरदारांच्या अध्यक्षतेखाली. आणि त्याच्यानंतर का कुणाला माहिती, पण थोडी सांस्कृतिक कार्यक्रमाला एक ओहोटी लागली. मग ही जी सगळी सामसूम झालेली होती त्याच काळात नेमकं या दूरदर्शनचं आगमन झालं. आणि मग ह्या छोटा म्हणजे चित्रपटाचा मोठा पडदा आणि दूरदर्शनचा छोटा पडदा त्यांनी माणसाचं सगळं भावविश्व व्यापून टाकलं. माणसं घराघरात स्थानबद्ध झाली, बाहेर येऊन एकमेकांना भेटलं, दुर्मिळ झाले, माणसातला संवाद कमी झाला. हे सगळं विजूभाईंनी बघितलं आणि त्यांच्या मनामध्ये कुठेतरी अस्वस्थता वाटायला लागली की अरे आपल्या मध्यवयामध्ये जे संस्कृतीचं संस्काराचं संचित आपल्याला मिळालं ते या पुढच्या पिढीला कसं मिळणार. मग त्यामुळं त्यांनी थोडंसं धाडस केलं. त्यांना कल्पना होती की हे शिवधनुष्य आहे, एखादं सांस्कृतिक मंडळ सुरू करायचं, माणसांना एकत्र आणायचं, ही गोडी लावायची. पण त्यांनी ते धाडसाने सुरू केलं आणि खरोखरच त्याला अपेक्षेपेक्षा जास्त यश बार्शीकरांनी दिलं. म्हणजे त्यावेळेला विजूभाईंनी जेव्हा हे सुरू केलं त्यावेळेला अनेक जणांनी अशा शंका व्यक्त केल्या होत्या विघ्नसदोषी लोकांनी, त्यामुळे दूरदर्शनवरती 17 ते 60 चॅनल दिवसरात्र वेगवेगळे कार्यक्रम प्रसारित करतायत. अशा परिस्थितीत तुमचे कार्यक्रम बघायला कोण येणार आहे. पण ऍक्च्युली तसं झालं नाही. म्हणजे अगदी काही महिन्यामध्येच आमच्या मायबोली सांस्कृतिक मंडळाने त्यावेळेला 500ची सभासद संख्या पार केली. आणि अक्षरशः मायबोलीचा कार्यक्रम हा बार्शीकरांच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला होता की दर महिन्याला माणसं आवर्जून एखाद्या सणाला चालल्यासारखी तिथे यायची, एकमेकांना भेटायची, एकमेकांची खालीखुशाली विचारायची आणि एक नवीन जाणीवा, नवीन संस्कार, नवीन ज्ञान असं घेऊन जरी परत जायची, खऱ्या अर्थाने समृद्ध होऊन जरी परत जायची. तर हा जो सगळा काळ होता मायबोलीचा सुवर्ण काळ, तो साधारणपणे 2000 ते 2015-16 पर्यंत आमचे कार्यक्रम सातत्याने चालू होते. पण नंतर करोनाचा काळ आला, काही विजू हे काढले तसे अकाली गेले. म्हणजे वस्तुतः त्यांचं जाण्याचं वय नव्हतं, पण एका असाध्य रोगाने त्यांना गाठलं आणि साधारणपणे 2010 साली विजूभाई गेले. अर्थात तो धक्का मायबोलीच्या दृष्टीने खूप मोठा होता. पण विजूभाईंनी ज्या पद्धतीने माणसं घडवली होती त्यांनी त्यांची ही पालखी पुढे चालू ठेवली होती. त्यामुळे मधल्या काळामध्ये कार्यक्रमांचं सातत्य होतं. पण पुन्हा एकदा 3-4 वर्षाचा हा खंड पडला आणि लोकांना हे जाणवलं की असं काहीतरी परत आपल्या गावामध्ये व्हायला पाहिजे. एवढी चांगली परंपरा असलेलं हे गाव आणि या गावामध्ये सांस्कृतिक काहीच घडत नाही. पण इथं चांगलं सांस्कृतिक सभागृह आता निर्माण झालंय. म्हणजे आता काही आपल्याला कुठल्या मंगल कार्यालयात कार्यक्रम करायची गरज नाही. पण असं असताना सुद्धा सांस्कृतिक कार्यक्रमांचा हा जो दुष्काळ होता त्याच्यामुळं सगळी सुजाण मंडळी अस्वस्थ होती की ज्यांनी मायबोलीचे कार्यक्रम अनुभवलेले होते त्यांनी आमच्याकडे नेहमी विचारणा करायची की परत तुम्ही कधी सुरू करताय. आणि मग थोडंसं विजूभाईंचे जे चिरंजीव आहेत त्यानंतर जवाहरबाई या सगळ्या लोकांनी मनावर घेतलं की आपण बघूया, प्रयत्न तरी करून बघूया. आणि बार्शीकरांच्या रसिकतेवर आमचा निश्चित विश्वास आहे. त्यामुळे हा जो उपक्रम आता पुन्हा एकदा आपण सुरू करतोय. म्हणजे हा काही पूर्णविराम नव्हता, हा एक स्वल्पविराम होता. तो स्वल्पविरामच ठरावा आणि खऱ्या अर्थाने पुन्हा आपला हा प्रवास चालू राहावा. तर या संपूर्ण प्रवासामध्ये आम्हाला पत्रकारांचं अतिशय चांगलं सहकार्य मिळालं. कारण मला आठवत आहे की दर महिन्याला आमचा कार्यक्रम व्हायचा आणि अक्षरशः प्रत्येक पेपरमध्ये त्याची सविस्तर बातमी यायची. पण हे सगळं पत्रकार कुठल्याही अपेक्षेशिवाय करायचे. मायबोलीची कुठेही कसलीही जाहिरात तुम्ही कुठेही बघितलेली नसेल. पण हे आपलं कर्तव्य आहे, जे सांस्कृतिक या देणगीला हातभार लावून या भावनेने हे सगळं पत्रकार तुम्ही सगळ्यांनी हे केलेलं आहे. तशाच प्रकारचं सहकार्य यापुढे तुमच्याकडनं आम्हाला
अपेक्षित आहे आणि ज्या आस्थेने आणि आनंदाने तुम्ही इथं सगळे आलेले आहे त्याच्यावर आम्हाला विश्वास वाटतो. अर्थात तुमच्या सहकार्याशिवाय हे पुढे जाणार नाही, कारण सभासद संख्या वाढण्यामध्ये तुमच्या प्रसिद्धीचा फार मोठा सहभाग असणार आहे. तुमच्याकडून वेळोवेळी जी प्रसिद्धी मिळणार आहे आमच्या कार्यक्रमाला त्यातूनच नवीन लोकांना उत्सुकता निर्माण होणार आहे आणि मग खऱ्या अर्थाने एक सांस्कृतिक समृद्धी बार्शीमध्ये निर्माण व्हावी, ज्ञानाबरोबर मनोरंजन मिळावं आणि आपल्या धकाधकीच्या जीवनामधून काहीतरी एक विरंगुळा निर्माण व्हावा याच्यासाठी आपण हे सांस्कृतिक मंडळ आता पुन्हा एकदा पुनरुज्जीवित करतो आहे. तर मला असं वाटतं की एवढी पार्श्वभूमी पुरेशी आहे. आता खरं तर हे आता म्हणाले की आधारस्तंभ वगैरे मायबोलीचा, पण खरं सांगू का तुम्ही सगळ्यांनी ते हे पाहायला असेल, पण गोकुळाष्टमीच्या वेळेला सगळे मनोरे रचले जातात ना दहीहंडी फोडायचे, तर त्याच्यामध्ये सगळ्यात वरचा जो असतो ना गोपाळ तो दहीहंडी फोडतो आणि उगीच त्याला श्रेय मिळतं, कारण तो उभा असतो खालच्या भक्त मनोऱ्यावर उभा असतो. म्हणजे खरं श्रेय या खालच्या मंडळींचं असतं, पण तो फोडणारा मात्र उगीच श्रेय घेऊन जातो. तशी माझी कशी अवस्था या सगळ्यांच्या त्याच्यावर भक्कम आधारावर मी उभा आहे. फक्त मला त्यांनी तो मान दिला याच्याबद्दल मी खरोखरच त्यांचा सगळ्यांचा कृतज्ञ आहे. तर माझ्या पुढे मुख्य जबाबदारी आहे की विजूभाईने ज्या पद्धतीने हे मंडळ चालवलं त्या पद्धतीने मला हे चालवता आलं पाहिजे. अर्थात हे सगळ्यांच्या सहकार्याने शक्य होईल, कारण आता आम्ही नुसती घोषणा केली परवा, तर एवढ्या अल्पावधीमध्ये आम्ही 400 पर्यंत पोहोचलोय सभासद संख्येच्या बाबतीत. म्हणजे हे जे पुण्य आहे, हे जे श्रेय आहे, ते सगळं विजूभाईंचं आणि मायबोलीच्या ब्रँड नेमचं आहे. आता साहेब म्हणले तसं, तर आता ही पुण्याई आणि ही परंपरा पुढे चालू ठेवायची असेल तर आम्हालाही असे दर्जेदार कार्यक्रम दिले पाहिजेत, कार्यक्रमाचं सातत्य ठेवलं पाहिजे. तर या बाबतीत तुम्हाला सर्वांच्या सहकार्याची मला अपेक्षा आहे. मला वाटतं एवढं पार्श्वभूमी पुरेशी आहे. आपल्या काही शंका असतील तर त्या जरूर विचारा.